पावसाळा सुरू होतानाच राज्यातील अनेक जुनाट पूल धोक्याच्या सावटाखाली आले। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम वावर वांगणी येथील लेंडी नदीवरील पूल कमकुवत झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने 18 जून पासून 17 जुलै पर्यंत अवजड वाहतुकीस बंदी घातली। 1992 साली बांधलेल्या या पुलाने अनेक पावसाळे झेललेत, पण 2023 मधील अतिवृष्टीने पुलाला मोठी झळ पोहोचवली। 29 एप्रिल रोजी झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पुलाची स्थिती धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय। या दरम्यान शहापूर किनवली मुरबाड रस्त्यावरील सापगाव जवळील भातसा नदीवरील पूलही जर्जर अवस्थेत आहे। वारंवारच्या डांबरीकरणाने पुलाचा खालचा भाग खचला असून नागरिक 5 वर्षांपासून नवीन पूल मंजुरीची वाट पाहत आहेत। निविदा प्रक्रिया झाली तरी काम सुरू नाही। पावसात पूल पाण्याखाली जात असल्याने गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। पनवेल तालुक्यातील लांदगाव आणि नावडे हे पूलही सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक जाहीर केले असूनही 9 वर्षांपासून वाहतूक सुरू आहे। अतिवृष्टीच्या काळात हे पूल पाण्याखाली जातात आणि मोठा अपघात घडण्याचा धोका सतत टांगलेला असतो। राज्यातील अशा धोकादायक पुलांची तात्काळ दुरुस्ती आणि नव्या पुलांच्या कामांना गती देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी ठरली आहे। अन्यथा निसर्गाच्या आपत्तीसोबतच निष्क्रिय यंत्रणा ही जीवघेणी ठरू शकते। द पोलीस न्यूज ब्युरो, शहापूर।